हे 24 तास न उघड केलेल्या पुण्यातल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे। या सरकारी जमिनीच्या बेकायदा विक्री प्रकरणात दस्त नोंदणी करणारा दुय्यम निबंधक रवींद्र तारू यानं कागदपत्रांची विल्हेवाट लावल्याचा पोलिसांना संशय आहे। मुद्रांक शुल्क न भरून घेतल्यानं सरकारचा सुमारे 21 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचं तपासामध्ये उघड झालेलं आहे। तारूच्या खात्यात 48,000 रुपये जमा झाल्याचं समोर आलेलं आहे। न्यायालयानं त्याची पोलीस कोठडी आता 19 डिसेंबरपर्यंत वाढवलेली आहे आणि या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल आहे। एकंदरीतच पुण्यातल्या या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये काय नेमके आणखी अपडेट आहेत या संदर्भातली तपशीलवार माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत पुण्यामधून। निलेश, एकतर महत्त्वाचा मुद्दा, काल दिग्विजय पाटील यांची 11 तास चौकशी झाल्यानंतर आज पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात येईल असं कळतंय। काय नेमके एकतर या संदर्भातले अपडेट आहेत आणि एकंदरीतच पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात आज आणखी काय नेमकं पुढे येणार आहे? नक्कीच अनुपमा, खरं तर या प्रकरणामध्ये जर बघितलं तर आता बावधन पोलीस स्टेशनमध्ये रवींद्र तारू, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांची एकत्रित चौकशी होणार असल्याची शक्यता आहे। कारण या तिघांनी संगनमताने हा व्यवहार केल्याचा जो संशय आहे तो पोलिसांना आहे। कारण या प्रकरणामध्ये जर रवींद्र तारूंचं स्टेटमेंट बघितलं किंवा त्यांच्या तपासामध्ये जर बघितलं तर अनियमितता आढळून आलेली आहे। एवढंच नाही तर या प्रकरणातले जे कागदपत्र आहेत ते त्यांनी हेतुपूर्वक गहाळ केल्याचं ही चौकशी समोर आलेलं आहे। त्यामुळे ते या प्रकरणामध्ये तिघांची चौकशी जी एकत्रच होणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यासाठी दिग्विजय पाटील जे आहेत त्यांना आज पुन्हा एकदा बावधन पोलीस जे आहेत ते चौकशीला बोलावणार आहेत। बावधन पोलिसांनी काल जवळपास 11 तास दिग्विजय पाटील यांची चौकशी केली आणि यामध्ये 40 महत्त्वाचे मुद्दे होते। त्या मुद्द्यावर त्यांचा एवढा वेळ त्या ठिकाणी चर्चा सुरू होती। अनेक जबाबातले जे प्रश्न होते त्याच्यावर दिग्विजय पाटील यांनी सरळ उत्तर दिलं नाही। त्यामुळे आज आणखीन काही प्रश्न जे आहेत ते समाधानकारक होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। त्यासाठी दिग्विजय पाटील यांना आज पुन्हा एकदा पोलीस जे आहेत ते चौकशीसाठी बोलवतील। मात्र या दरम्यान तिघांचीही एकत्र चौकशी होण्याची शक्यता आहे। अर्थात बावधन पोलिसांच्या लॉकअपमध्ये शीतल तेजवानी आहेच, तर दुसरीकडे रवींद्र तारू हे सुद्धा दोघं असणार आहेत। त्यामुळे तिघांची एकत्र चौकशी होण्याची शक्यता आहे। मात्र आज महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होऊ शकते। कारण आज मीडिया कंपनीसोबत जे व्यवहार झाला होता त्याचे कागदपत्र जे आहेत ते दिग्विजय पाटील यांना मागितलेले आहेत। नेमका हा व्यवहार कशा पद्धतीने झाला होता आणि 1% भागीदार असलेले दिग्विजय पाटील यांचा या ठिकाणी नेमका रोल काय होता, त्यांनी ज्या सह्या केलेल्या आहेत त्या कागदपत्रांची जी माहिती आहे ती आता तपासी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मागवलेली आहे। त्यामुळे आज दिग्विजय पाटील यांच्या चौकशीमध्ये महत्त्वाच्या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे। मात्र एकूण जर बघितलं तर पोलीस तपासामध्ये या प्रकरणामध्ये या तिघांनी संगनमताने हा व्यवहार केल्याचं पोलिसांना संशय आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस जे आहेत ते चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी निलेश, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी ताजी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।